माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे। संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे। या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका। तुम्हाला माझी विनंती आहे। माणूस आमचं गेलंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय। त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा। त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही। त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का। आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू। कोण डायव्हर्ट करीत असेल, कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत, वैयक्तिक मैत्री असेल, मी संबंध नाही म्हणत, संबंध शब्द परत घेतो। त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं। माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ताताईंना, हे आत्ता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा। सुरेश धस आपल्यासोबत आहेत। बीड जिल्ह्यात जे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, हे सगळं जिथं फिरतं तो व्यक्ती म्हणजे आमदार सुरेश धस। हे प्रकरण तुम्ही पहिल्या दिवसापासून लावून धरलं, काय सगळ्या भावना होत्या या सगळ्या? भावना काहीच नाही। संतोषची डेड बॉडी पाहिली आणि आपलं डोकं सरकलं। मग कोणी बी असो, त्याला ज्या पद्धतीने मारलंय त्या बाबतीत माघार नाही हे मी ठरवलं आणि त्या पद्धतीने कामाला लागलो। आणि मी आत्तापासून राष्ट्रपतीच्या दयेच्या माफीच्या अर्जापर्यंत हे संतोष देशमुख याच्या कुटुंबाबरोबर राहणार आहे। तुम्हाला काल परवा तुमचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे म्हटले की मी धसांशी बोलेन, तुमचं काय बोलणं झालंय का? नाही, माझं आणि साहेबांचं काही बोलणं नाही। त्यांचं बिलकुल मला काही बोलणं झालेलं नाही, काय नाही। त्याच्यामुळं असं कसं, आणि आमच्या प्रदेशाध्यक्षाचं तुम्ही कसं काय सांगता का तुमचं खाजगीत काय बोलणं झालं का? नाही, तुमच्याशी बोलेल असं त्यांनी माध्यमांशी सांगितलं। माध्यमांशी त्यांचं असं म्हणणं होतं की धस यांनी असं बोलू नये की पुरावे असल्याशिवाय। नाही, पुराव्याची गरजच नाही ह्याच्यात बोलायला। आणि मी जे बोलतोय याच्या बाबतीमध्ये काही चुकीचं जर असेल तर ज्यांना चुकीचं वाटतं इथल्या आमच्या बीडमधल्या लोकांना, त्यांनी माझ्यावरती रीतसर गुन्हा दाखल करावा। किंवा मी त्यांची बदनामी करतोय किंवा काय करतोय असं त्यांना वाटलं तर डिफॅमेशनची केस माझ्यावरती त्यांनी टाकावी। मी डिफॅमेशन हे करायला तयार आहे आणि माझ्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनाही मी जाऊन ह्या बाबी व्यवस्थितरित्या त्यांच्यापुढे जाऊन सांगेल। असं आहे की प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्ही सरकारमधले असलेले व्यक्ती आहात ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करत आहात असे? नाही, आम्ही काय सरकारवरती थोडेच आरोप करतो। सरकारमध्ये आताची सभा ज्यावेळेस झाली त्यावेळेस संपूर्ण सभेमध्ये तुम्ही पाहिलं का सरकारच्या कोणी विरोधात बोललं का? नाही। मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात कोणी बोललं का? नाही। फारसं काही कोणी बोललेलं नाही। लोकांची भावना एकच आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आजच्या मोर्चेकऱ्यांचा सगळ्यांचाच विश्वास आहे ना। विरोधी पक्षाच्या लोकांचा सुद्धा विश्वास कोणावर आहे? हे CM साहेबावर आहे। आणि मनोज दादा सुद्धा आज बोलत असताना फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही सगळेजण मिळून जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगा। एक शब्द सुद्धा मनोज दादांनी आज कुठेही उलटा वगैरे काही वापरलेला नाही। बरं, मुख्यमंत्री आपल्याशी काय बोलले? माझ्याशी काहीच नाही बोलले साहेब। मी जे बोलतोय बिनधास्तपणे बोलतोय त्याचं मुळात कारणच ते आहे की माझा नेता, या राज्याचा नेता, सदनाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री मला कधीही काही म्हणालेले नाहीत। बरं, तुम्ही जे हे सातत्यानं धनंजय मुंडे किंवा या सगळ्यापर्यंत तुम्ही हे करताय, मात्र मागचे 2.5 वर्ष आत्ता जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री होते, आत्ता देखील तेच गृहमंत्री आहेत। मात्र तुम्ही राजकारणी आहात, मागेल तो अधिकारी देणं, मागेल त्या अधिकाऱ्याची तिथे नियुक्ती करणं, या सगळ्यामध्ये गृहमंत्री दोषी नाही आहेत?
संबंध विषय तसला काही प्रश्नच येत नाही. मागेल तो अधिकारी ते तुम्ही देताना जरा असेच लोक घेत असाल, तुमची वृत्ती तुम्हाला मुख्यमंत्र्यांना वृत्ती माहीत होणार आहे का? हा किती भंगार क्वालिटीचा अधिकारी आहे. हा हे सीएम साहेबांना थोडीच माहीत असणार. ठीक आहे बाबा, कोण शिफारस करते? धनंजय मुंडे साहेब, देऊन टाका. मुख्यमंत्री दोषी विषय अजिबात मानता येत नाही. मला वाटतं मुख्यमंत्री स्वतः बदली कधी करत नाहीत. त्यांनी गृह खात्यामध्ये सुद्धा कधीही बदली स्वतः केलेली नाही. फारसं गृह मंत्रालयातल्या बदल्यामध्ये ते पडत नाही. आम्ही सुद्धा फार पत्र दिली तर कधी कधी असा डोळ्यावर करतात आणि सांगतात बदल्या जरा कमी आणा, म्हणजे स्पष्टपणे बोल. त्यांचा स्वभाव अत्यंत कसं आहे, शांत आहे, पण तरी बी ते ओळखून घ्यायचं आपण. त्यांना एखादी गोष्ट नाही पटली की मग फक्त कार्यवाही करावी म्हणजे पुढं. आणखीन एक तुमच्या या सगळ्यामध्ये विषय येतो तो प्राजक्ता माळीचा. मला कृपया तो प्रश्न विचारू नका. तुम्ही माझी बाईट काढा. त्या बाईटमध्ये जर काही अयोग्य असेल, म्हटलंय तुम्ही करा एकदा. मी नाही सांगणार, ते बाईट आहे ना. जे काल बोललो मी SP ऑफिसच्या समोर, ते बाईट तुम्ही पहा, प्राजक्ता ताईंना दाखवा आणि त्यांना तुम्हीच फोन करा. बरं, तुम्ही इव्हेंटबद्दल बोलला होतात, बरोबर आहे? हो, मग इव्हेंट मॅनेजमेंटच पॉलिटिक्स केलं ना यांनी, धनंजय मुंडे साहेबांनी. आणि आमचे म्हणजे वाल्मिकांना यांनी इव्हेंट मॅनेजमेंटच पॉलिटिक्स केलं. दर येणाऱ्या पाहुण्याला खुश करून लावायचं, असं काही फार तामिळनाडूचे डफडे आणायचे वाजवायला ह्याला त्याला, हे सगळं त्या ठिकाणी झालं. परंतु वरच्या लोकांना दाखवायचं आम्ही किती सुंदर काम करतो, हे करतो. अरे तुम्ही काय कामं करता? हे गुंडाळं पोचता काय? प्राजक्ता माळी मात्र म्हणतात या घटनेचा मी निषेध करते. म्हणजे माझा निषेध त्यांनी 100 वेळा करावा जर माझी काही चूक झाली असेल तर. त्यांनी अजून मला वाटतं प्राजक्ता आणि ऐका नाही मी बाहेर बाईट देणार. चल ऐका ना, त्यांचा एक शेवटचा प्रश्न आहे. या वादामध्ये मला का बाहेर चला, बाहेर नाही देणार. एक शेवटचा प्रश्न अण्णा, तुम्ही कशाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे? हा नाही असं संतोष देशमुखची हत्या डायव्हर्ट करण्याचा प्रश्न आहे. प्रयत्न चला बाहेर चला. कलाकारांना का नाही बोलत तुम्ही? चला, हा संतोष देशमुखच्या हत्येचा जे आता चाललेलं आहे तो डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. तो प्रयत्न मला सक्सेस होऊन नाही द्यायचा. चला पुरुषांचं सांगू नाही तर आम्ही हिदाड्यांचं सांगू. सुरेश धस होते खरं तर माध्यमांशी बोलताना. त्यांनी म्हणताय संतोष देशमुख यांचं हत्याचं प्रकरण जे आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं बोललं जातं. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सुरेश धस यांनी मांडलेली आहे. प्राजक्ता माळी यांची ही पत्रकार परिषद सुरू आहे आणि या प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की प्राजक्ता माळी यांना मी जे बोललोय ते व्यवस्थित पद्धतीनं पुन्हा एकदा दाखवा आणि त्यानंतरच तो प्रश्न सोडून दुसरा असेल तर विचारा. तो प्रश्न असेल. त्यांचं म्हणणं आहे की मी सुरेश धस यांचा सुरुवातीलाच निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले. हे पहा, मी कुठेही काल घसरलेलो नाही, काही नाही. आणि त्यांनी माझा निषेध केलाय तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका. माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. डायव्हर्ट करण्यासाठीचा तो जर गैरसमज असेल तर गैरसमज दूर केला पाहिजे. त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही. त्या काय माझ्या दुश्मन नाही. माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का.
आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू. राजकारणामध्ये त्यांना कसं त्यांना पुन्हा एकदा सांगा, म्हणजे त्यांना स्पष्ट होईल की तुम्ही काय बोलला होता, नेमकं काय बोलला होता असं म्हणणं आहे. माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे. संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे. या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माणूस आमचं गेलंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. लेकरं बाळा बघितलं नाही का तुम्ही उडवले आता कशाला हे आणलंय तुम्ही? हे सोडून द्या. चला कोणाचा प्लॅन आहे हा डायव्हर्ट करण्याचा? कोण डायव्हर्ट करीत असेल? कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत? वैयक्तिक मैत्री असेल, मी संबंध नाही म्हणत, संबंध शब्द परत घेतो. त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं. माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ताताईंना, हे आत्ता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा. विषय त्यांनी माझी चूक नाही झालेली. अरे बाबा, इव्हेंट मॅनेजमेंट होतं ना, तुम्ही पहिल्यांदा आल्यावर दिसतात इथं काय इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात, तेवढं जरा बघून या. भाऊक झाल्या तरीही माझं मत आजही ठाम आहे. मी त्याच्यावरती राहणार नाही. त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल की हा हे तुमचं चुकीचं आहे ताई, तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलंय. आणखी एकदा काढतो मी ते, आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल, माझ्या ठाई तर काय मी चुकीचं बोललेलो नाही. आणि त्यांना कुणीतरी प्रेस घ्यायला लावली का काय हे त्यांनी विचारावं. पण माझी आपल्याला हात जोडून पाया पडून विनंती. एक मिनिट आहे का? टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका. मला टेक्निकली कळतं, नॉन टेक्निकल बी कळतं, गुरामागलं कळतं, खुरप्याचं कळतं, सगळंच कळतं बरं का. राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृत्या लढवल्या जाऊ शकतात. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स. संतोष जो होता तो दिसल्यानंतर आणि एक संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण जे आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं पत्रकार परिषद करण्यात आली, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार सुरेश धस या ठिकाणी देतात. त्याचा एबीपी माझाशी ते बातचीत करत होते आणि अर्थात प्राजक्ता माळी यांचा प्रश्न जेव्हा आला त्यांनी तिथून खरं तर प्रश्नांना बगल देण्याचं काम केलं आणि तिथून इंटरव्ह्यू सोडून ते निघून जात होते. आणि नंतर जे आहे आपली जी सविस्तर प्रतिक्रिया देखील त्यांनी आत्ता बोलताना व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह आफताब शेख, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.